नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 वैशाख शके 1948 अर्थात 5 मे 2026. मंडळी, सध्या आपण बघतोय की हवेमधला उष्मा वाढत चाललाय आणि म्हणूनच आपण सर्वांनीच उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. आणि यासाठी दिवसा 11 ते 4 या वेळेत बाहेर पडताना टोपी किंवा गॉगलचा वापर करायला हवा. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. शिवाय अधूनमधून सरबतं, शहाळ्याचं पाणी, पन्हं यांचंही सेवन केलं तर उष्णतेचा ताण कमी व्हायला नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर हलके सुती कपडे घातले तर आपल्याला या उष्णतेपासून बचाव करता येईल. गरज नसताना उन्हातून बाहेर पडू नये. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी. मंडळी, भात हे आपल्या कोकणातलं प्रमुख तृणधान्य पीक. सध्या उन्हाळी भात तयार होऊन घरात आलंय. आज आपण भात प्रक्रिया, स्वच्छता आणि साठवणूक याविषयी डॉक्टर अभिमान सावंत यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपण भात प्रक्रिया, स्वच्छता पद्धती आणि साठवणूक तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमान सावंत सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला सांगा की भात पिकाचं कोकणातील उत्पन्न आणि उत्पादनाविषयी काय सांगाल? आपण सर्वजण जाणतो, कोकण प्रदेशात भात हे प्रमुख अन्नपीक असून महाराष्ट्रातील भात पिकापैकी साधारणपणे 35 ते 40% क्षेत्र हे कोकण विभागात येते. या विभागामध्ये भात लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते आणि शेती बहुतांशी पावसावर अवलंबून असते. बरोबर. कोकणात सरासरी पर्जन्यमान 2500 ते 3500 मिलीमीटर इतके असल्यामुळे भातासाठी अनुकूल आहे. महाराष्ट्रात विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये भाताची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेल्या सुधारित जातींमुळे भाताच्या उत्पादनात वाढ तर झालेली आहेच, पण रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास देखील मदत झाली आहे. बरोबर. पारंपरिक जातीमध्ये आंबेमोहोर, कोळम, लाल तांदूळ यासारख्या जातींचा समावेश होतो. या जातींचा चव, सुगंध आणि पौष्टिकता चांगली असते, परंतु त्यांचे तुलनेने उत्पादन कमी आहे. कोकणात जमिनीच्या प्रकारानुसार जाती निवडल्या जातात. खालच्या पाणथळ जमिनीत जास्त पाण्याला सहन करणाऱ्या जाती वापरल्या जातात, तर उंच व मध्यम जमिनीत कमी प्रमाणावर पाण्यावर वाढणाऱ्या जाती घेतल्या जातात. बरोबर. एकूणच कोकणातील भाताच्या जाती या स्थानिक परिस्थितीला अनुरूप असून पारंपरिक चव आणि आधुनिक उत्पादन क्षमता यांचा समतोल साधणाऱ्या आहेत. योग्य जातीची निवड केल्यास उत्पादन आणि नफा दोन्ही चांगल्या पद्धतीने वाढवता येते. बरोबर. तथापि कोकणातील शेती लहान व तुकड्यांमध्ये विभागलेली असल्यामुळे यांत्रिकीकरणाचे कमी प्रमाण आहे आणि पायाण्याचे नियोजन मर्यादित आहे. त्यामुळे उपलब्ध क्षमतेच्या तुलनेत उत्पादन अजून वाढवण्याची मोठी संधी आहे. सुधारित बियाणे आणि संतुलित खत व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढू शकते. म्हणूनच कोकणातील एकूण भात उत्पादन हे राज्याच्या अन्न सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्याचे योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या जातीमुळे आता आपण पाहतो भाताचे उत्पादन सरासरी 3.5 ते 4 टनापर्यंत देखील गेलेले आहे. बरोबर. आता भाताचं आपल्या आहारातलं जे महत्त्व आहे त्याविषयी जरा थोडक्यात सांगा. आपण पाहिलं असेल, भात हे संपूर्ण भारतामध्ये भात हे मुख्य अन्न म्हणून खाल्ले जाते. हे आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून विशेषतः कोकण भागात तो मुख्य अन्न म्हणून वापरला जातो. भातामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा उपलब्ध करून देतात. त्यामुळे दैनंदिन कामासाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी भात अत्यंत उपयुक्त ठरतो. भातापासून आपल्याला काही प्रमाणात प्रथिने देखील मिळतात. याशिवाय भातामध्ये जे प्रथिने असतात ते जीवनसत्व, विशेषतः बी जीवनसत्व आणि खनिजे आढळून येतात. हातसडीचा किंवा कमी प्रक्रिया केलेला तांदूळ वापरल्यास त्यातील तंतुमय घटक म्हणजेच फायबर अधिक प्रमाणात मिळतात, जे फायबर आपल्या शरीरातील अन्न घटक पचनासाठी अधिक फायदेशीर असतात. आणि भात पचायला हलका असल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी देखील तो योग्य आहार मानला जातो. बऱ्याच वेळेस आपण आजारी व्यक्तींना भाताची पेज देखील देतो. त्यामुळे भात हा आहारामध्ये महत्त्वाचा आहे. तसेच भातामध्ये ग्लुटेन फ्री असल्यामुळे
गहू किंवा इतर धान्यापासून जे ॲलर्जी असलेले लोक आहेत त्यांना एक हा पर्याय आहे. आणि भातापासून जसे विविध पदार्थ खिचडी, इडली, डोसा, पोहे, मुरमुरे तयार करता येतात आणि आहारात विविधता राखता येते. म्हणजे जेणेकरून एकच भात दररोज वापर न करता वेगवेगळे पदार्थ बनवून तो भात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये खाल्ला जातो. आणि कोकणात हा भात हे केवळ अन्न नसून संस्कृतीचा एक भाग आहे. खरंय. सण आणि उत्सव, पारंपरिक पदार्थ आणि दैनंदिन जेवणाला देखील भात वापरला जातो. भात हा ऊर्जा, पचन सुलभता, पौष्टिकता आणि विविध उपयोगांमुळे आपल्या आहारातील एक महत्त्वाचा आणि अपरिहार्य घटक बनलेला आहे. बरोबर. आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भाताच्या कोणकोणत्या नवीन जाती विकसित केलेल्या आहेत? सुरुवातीपासूनच कोकणातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. याचे प्रमुख एक महत्त्वाचे भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. तसेच रत्नागिरी येथे देखील आहे. या विविध संशोधन संस्थांमार्फत भाताच्या विविध जाती विकसित करण्याचे काम केले जाते. आतापर्यंत 30पेक्षा अधिक जाती विकसित केलेल्या आहेत, ज्यामध्ये सुधारित आणि संकरित जातींचा समावेश आहे. जर आपण पाहिले तर सुधारित जातीची एक सह्याद्री मालिका आहे. सह्याद्री 1, सह्याद्री 2, त्यालाच वशिष्ठी किंवा सह्याद्री 3, सावित्री, सह्याद्री 4, हंसा या जाती उच्च उत्पादन देणाऱ्या व कीड प्रतिकार क्षमता आहेत. आणि सुधारित जाती म्हणजेच ज्या कर्जत संशोधन केंद्राने संशोधित केल्या आहेत, कर्जत 3, कर्जत 7, कर्जत 9 आणि BM4 ही पोह्यासाठी विशेष आहे. तसेच रत्नागिरीतील शिरगाव येथील भात संशोधन केंद्रामध्ये देखील रत्नागिरी 5, रत्नागिरी 7 आणि आता नवीनच रत्नागिरी 8 ही देखील जात विकसित केलेली आहे. तसेच लाल तांदूळ देखील विकसित केलेला आहे. कोकण संजय किंवा कर्जत 3, ट्रॉम्बे, कोकण खारा, खार जमिनीसाठी योग्य या सर्व जाती कोकणातील हवामानास उपयुक्त, अनुकूल, उच्च उत्पादन देणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण तांदूळ देणाऱ्या आहेत. आता शेतातून भात निघाल्यावर तो स्वच्छ करण्यासाठी कोणत्या आधुनिक यंत्राचा वापर केला जातो? आपल्यामध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी आहे. जसे भात आपण शेतामधून तयार केल्यानंतर तो काडापासून वेगळा केला जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पालापाचोळा, माती किंवा दगड मिक्स होतात. हे जर तसेच आले तर राईस मिलमध्ये ज्यावेळेस आपण भातापासून तांदूळ तयार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रमाण कमी होते. म्हणून शेतातून भात पिकवल्यानंतर कापणीमध्ये जे धूळ, कचरा किंवा तूस, दगड अशी जी अशुद्धता असते हे सर्व काढून टाकणे हे एक अत्यंत काळाची गरज आहे. आणि यासाठी जर महिलांमार्फत हाताने केलं तर त्याला खूप वेळ लागतो. म्हणून यामध्ये यांत्रिकीकरणाचा जास्त वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने पॅडी क्लीनर किंवा एअर स्क्रीन क्लीनर हे यंत्र वापरले जाते. या यंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वरची आणि खालच्या 2 चाळण्या असतात आणि हवेचा एक झोत असतो. ज्या हवेच्या झोतामुळे हलका भात किंवा तूस, काळी माती, कचरा हा वेगळा केला जातो. प्रथम भात हा विविध आकाराच्या चाळण्यांमधून पास केला जातो. त्यामुळे जे भातापेक्षा मोठ्या आकाराचे दगड किंवा मातीचे तुकडे असतात ते वेगळे होतात आणि हवेच्या झोताने, प्रवाहाने हलक्या अशुद्धता जसे तूस किंवा धूळ इत्यादी उडवून बाहेर फेकले जाते आणि एकसारखा एक समान धान्य आपल्याला मिळते. तसेच आपण बघितलं असेल दगड जे असेल भाताच्या वजनाचेच दगड असतात, परंतु ते वेगळे करणे अवघड असते. त्यासाठी जसे आपण महिलांकडून सुपाच्या सहाय्याने करतो तसेच एक आधुनिक सूप, त्याला आपण डिश टोनर हे यंत्र आहे, ज्यामध्ये भातातील दगड किंवा भातापेक्षा जड असलेल्या अशुद्धता वेगळे केले जातात आणि मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणाऱ्या मिलमध्ये प्री क्लीनर, ग्रेडर किंवा मॅग्नेटिक सेपरेटर यासारखी देखील यंत्रे वापरली जातात. या आधुनिक स्वच्छता यंत्रांच्या वापरामुळे भाताची गुणवत्ता सुधारते. पुढील प्रक्रिया जशी सोलणे आहे, दळणे आहे हे सुलभ होते आणि त्याचे अंतिम उत्पादन अधिक स्वच्छ आणि सुरक्षित मिळते. त्याबरोबरच यामध्ये जो एअर स्क्रीन क्लीनर आहे हा नुसता भातासाठीच न वापरता भाताबरोबर जे नाचणी किंवा वाल, इतर जे कडधान्य आपण तयार करतो ते देखील मिक्स झालेले असतील तर या यंत्राच्या सहाय्याने वेगळे केले जातात. तसेच ॲस्पिरेटर हा एक प्रमुख यंत्र आहे. यामध्ये हलका पदार्थ हा एकदम स्वच्छ करून पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला भात मिळू शकतो. बरोबर. आता भाताची प्रतवारी करण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? आपण आता भातातून जे अस्वच्छ पदार्थ आहेत, अस्वच्छ घटक आहेत हे वेगळे केले, परंतु जर भात हा एकसारखा असेल तरी देखील त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा हलका वजनाचा भात असतो. यासाठी प्रतवारी करणे गरजेचं आहे. भाताची प्रतवारी करण्यासाठी आधुनिक विशेष प्रकारची ग्रेडिंग यंत्रे वापरली जातात. यामध्ये प्रामुख्याने राईस ग्रेडर
किंवा सीव सेपरेटर वापरले जाते. हम्म. यामध्ये वेगवेगळ्या चाळण्यांचा वापर करून तांदळाचे दाणे त्यांच्या आकारानुसार तसेच वजनानुसार वेगळे केले जातात. बरोबर. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी पूर्ण अख्खे दाणे आणि तुकडा असतो, तो ब्रोकन्स असतात, ते लहान दाणे असतात, ते वेगळे करणे आवश्यक आहे. यांची लहान दाणे, पूर्ण धान्य आणि भुसा यांची स्वतंत्र प्रगत वर्गवारी करणे आवश्यक आहे. आणि या प्रगत यंत्रामध्ये व्हायब्रेशन म्हणजे जेणेकरून कंपनांचा वापर केला असतो, ज्यामुळे धान्य लवकर आणि अचूकपणे वर्गीकृत होते. बरोबर. मोठ्या राईस मिलमध्ये जसे लेंथ ग्रेडर देखील वापरला जातो, जो तांदळाचे दाणे त्यांच्या लांबीप्रमाणे वेगळे करतो. भाताच्या प्रतवारीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आणि अचूक यंत्र आहे. लेंथ ग्रेडर याचा मुख्य उद्देश लांबीच्या आधारावर धान्य वेगळे करणे असा आहे. तसेच आणखी एक आहे की ज्यामध्ये आपण बघतो बासमती राईस किंवा बासमती तांदूळ हा अख्खा तांदूळ आणि तुकडा तांदूळ मिळतो. हा जर दोन्ही एक मध्ये मिक्स असेल तर नक्कीच त्याची मार्केटमधील किंमत कमी होते. म्हणून एक इंडेंटेड सिलेंडर सेपरेटर हे खूप चांगलं यंत्र आहे. यामध्ये एक फिरणारा सिलेंडर असतो, ज्याच्या आतील पृष्ठभागामध्ये लहान लहान पॉकेट्स असतात आणि हे सिलेंडर मोटरच्या सहाय्याने फिरवले जाते. आतल्या भागामध्ये मिक्सचर जो तांदूळ अख्खा आणि तुकडा आहे हा मिक्स असतो, तो फिरल्यानंतर फक्त तुकडाच तांदूळ वेगळा होतो आणि अख्खा तांदूळ वेगळ्या ठिकाणी आपल्याला बाहेर मिळतो. म्हणजेच अख्ख्या तांदळामध्ये तुकडा आपल्याला एकही सापडत नाही, पूर्णपणे त्याचे ग्रेडिंग केले जाते. आणि सहसा लेंथ ग्रेडर सहसा पॉलिशिंग नंतर वापरला जातो, कारण त्या टप्प्यावर तांदळाचे दाणे स्पष्टपणे वेगळे दिसतात आणि अचूक वर्गीकरण करणे सोपे होते. बरोबर. या यंत्रामध्ये वेग नियंत्रणाची स्पीड कंट्रोल म्हणजे सुविधा असते. तसेच वेगवेगळ्या आकाराचे ग्रूज किंवा इंडेंट्स वापरून आवश्यकतेनुसार पूर्ण अख्खा कणी तांदूळ किंवा 3/4 साईजचा तांदूळ आपल्याला वेगळा करता येतो. बरोबर. या यंत्राचे फायदे लक्षणे आहेत. हे यंत्र पूर्ण आणि तुटलेले दाणे अत्यंत अचूकपणे वेगळे करते, ज्यामुळे तांदळाचा दर्जा सुधारतो आणि बाजारात त्याची किंमत वाढते. बरोबर. पूर्ण दाण्याचा तांदूळ जर अधिक दराने विकला जातो असल्यामुळे शेतकरी किंवा मिल मालकाला अधिक नफा मिळतो. आणि ही प्रक्रिया जलद आणि सतत एक कंटिन्युअस प्रकारची असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. याबरोबरच आणखी एक यंत्र आहे स्पायरल सेपरेटर नावाचे. जसे आपण बघतो भात आणि नाचणी हे एकाच वेळेस आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असतात आणि त्याची जास्तीत जास्त एकमेकांमध्ये मिक्स होण्याची प्रक्रिया होऊ शकते. असे धान्य जर नाचणी आणि भात विदाऊट एनी कोणत्याही मशीनच्या साहाय्याने वेगळे करणे अवघड होते. त्यासाठी एक स्पायरल सेपरेटर नावाचे यंत्र आहे. यामध्ये गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करून वरून धान्य फक्त गोलाकार आकाराच्या स्पायरल सेपरेटरमध्ये टाकले जाते आणि त्यापासून भात वेगळा आणि नाचणी वेगळी आपल्याला मिळू शकते. बरोबर. आता भातापासून तांदूळ बनवण्याच्या पारंपरिक कोणत्या पद्धती आहेत? पारंपरिक पद्धतीने आपण उकडा तांदूळ पद्धत किंवा पाण्यात भिजवून ठेवतात, नंतर उकळून स्टीमिंग बॉइलिंग करतात आणि वाळवून घेतात. नंतर जात्याच्या सहाय्याने त्याचे वरचे टरफले काढून तांदूळ वेगळा केला जातो. ही एक पद्धत आहे. कच्चा तांदूळ पद्धत म्हणजे आपण रॉ राईस म्हणतो. कापलेला तांदूळ भात हा थेट उन्हामध्ये वाळवला जातो आणि नंतर तो जात्यामध्ये जाऊन सोलला जातो. ही एक सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. नंतर हाताने स्वच्छता करून तांदूळ सोलल्यानंतर सुपाच्या साहाय्याने भुसा वेगळा केला जातो आणि तो वाऱ्याच्या दिशेमध्ये धरल्यानंतर हलका तांदूळ आणि अख्खा तांदूळ किंवा जड तांदूळ वेगळा केला जातो. बरोबर. कोकणातील पारंपरिक पद्धती या सोप्या आणि कमी खर्चिक तसेच पोषक तांदूळ देणाऱ्या आहेत, पण त्यासाठी वेळ आणि मेहनती जास्त लागते. आता भात प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक कोणत्या पद्धती आहेत? भात प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक पद्धती आज मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, कारण या पद्धतीमुळे उत्पादन क्षमता वाढते आणि गुणवत्ता सुधारते, नफा वाढतो व प्रत्येक प्रक्रियेस प्रत्येक टप्प्यावर प्रगत यंत्रसामुग्री व वैज्ञानिक तत्वांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने रबर रोलर सेलर किंवा ग्रेडर, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सेपरेटर असे यंत्र वापरले जातात आणि त्याला भात पॉलिशिंग देखील केले जाते. मोठ्या आधुनिक राईस मिलमध्ये देखील केला जातो आणि शेतकऱ्यांसाठी छोट्या प्रमाणात देखील आता राईस मिल उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमी शेतकऱ्यांच्या दारावरती किंवा काही बचत गटांच्या मार्फत आपण भाताची प्रक्रिया करू शकतो. बरोबर. राईस सोलण्याच्या टप्प्यामध्ये राईस डिहस्कर त्यालाच आपण रबर रोलर सेलर असे म्हणतो, ज्यामुळे भाताचा फक्त भुसा काढला जातो आणि नंतर हस्क सेपरेटरच्या द्वारे भुसा आणि तांदूळ वेगळे केले जातात. पुढे पॉलिशिंगसाठी राईस पॉलिशर वापरला जातो, त्यामुळे तांदूळ अधिक स्वच्छ आणि गुळगुळीत व आकर्षक दिसतो. याशिवाय काही इतर आधुनिक पद्धतीने मॉडर्न ड्रायिंग सिस्टीम किंवा वेगवेगळे प्रकारचे वाळवणी यंत्र वापरले जातात. त्यामध्ये वाळवून तो व्यवस्थितपणे साठवला जातो
आधुनिक भात प्रक्रियेमध्ये देखील परबॉइलिंग किंवा यांत्रिक स्वच्छता, सोलणे, पॉलिशिंग, ग्रेडिंग आणि कलर सॉर्टिंग जेणेकरून एकसारख्या रंगाचा देखील भात आपल्याला सेपरेट करता येतो. हां. कोकणामध्ये भात साठवणूक कशा पद्धतीने केली जाते? कोकणात भात साठवणुकीच्या पद्धती या स्थानिक हवामान, परंपरा आणि उपलब्ध साधन सामुग्री यांच्यावर आधारित असून त्या अनेक ग्रामीण भागामध्ये वापरले जातात. कोकणात वर्षभर उच्च आर्द्रता आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे भात साठवताना ओलावा नियंत्रण करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रथम भात कापल्यानंतर उन्हामध्ये चांगला वाळवून त्यातील ओलावा 12 ते 14% कमी केला जातो आणि नंतर तो बुरशी किंवा कीड लागणार नाही याची काळजी घेतली जाते. साठवणुकीसाठी पारंपरिकरित्या केलेले बांबू, माती किंवा लाकडापासून बनवलेल्या कोठारांचा वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी खेडेगावामध्ये अजून देखील प्रत्येकाच्या घरामध्ये लाकडापासून तयार केलेले कोठार आहेत, ज्यांना स्थानिक भाषेत कणगी किंवा कोठार असे म्हटले जाते. या कोठारांना आतून माती, शेण किंवा चुना लावून हवाबंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्यामुळे कीड किंवा ओलावा आत प्रवेश करत नाही. आणि काही ठिकाणी भात पोत्यांमध्ये किंवा गोण्यामध्ये भरून उंच लाकडी तक्त्यावर ठेवला जातो, जेणेकरून जमिनीतील ओलावा त्याच्यावर परिणाम करू शकणार नाही. कीड नियंत्रणासाठी पारंपरिक उपाय म्हणून सुक्या नीम किंवा कडुनिंब पानाचा किंवा राखेचा धुराचा वापर केला जातो. या नैसर्गिक पद्धतीमुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते आणि भाताची गुणवत्ता टिकून राहते. आधुनिक काळात काही शेतकरी प्लॅस्टिक ड्रम किंवा धातूचे डबे किंवा हवाबंद कंटेनरचा देखील वापर करतात. आता हे झालं पारंपरिक पद्धतीविषयी, नाही का? आता आधुनिक पद्धती कोणत्या आहेत भात साठवणुकीच्या? भात साठवणुकीसाठी आधुनिक पद्धतीमध्ये एक महत्त्वाची पद्धत म्हणजे हवाबंद साठवणूक करणे, हर्मॅटिकली स्टोरेज याला म्हणतात, ज्यामध्ये विशेष करून हवाबंद पिशव्या किंवा कंटेनरमध्ये भात साठवला जातो. या पद्धतीमध्ये ऑक्सिजन कमी होतो, त्यामुळे आतील जे कीड आहे ते जिवंत राहू शकत नाही आणि धान्य सुरक्षित राहते. दुसरी पद्धत म्हणजे की धातूचे सायलोज, मेटल सायलोज वापरणे. हे मोठ्या प्रमाणात धान्य साठवण्यासाठी वापरले जातात. ते हवाबंद आणि कीड रोधक असतात, त्यामुळे ओलावा किंवा जे उंदीर कीटक आहेत यांच्यापासून भाताचे संरक्षण होते. तसेच तापमान आणि आर्द्रता नियंत्रणासाठी हे सायलो उपयुक्त होऊ शकतात. नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेसह गोदामे जे आपण बघतो की सप्लाय करण्यासाठी जे गोदामे आहेत त्यामध्ये आधुनिक साठवणुकीची प्रभावी पद्धत आहे. या गोदामामध्ये व्हेंटिलेशन, फ्युमिगेशन आणि नियमित तपासणी केली जाते, त्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता कमी होते. आधुनिक तंत्रज्ञानामागे फ्युमिगेशन ही पद्धत वापरली जाते, ज्यात विशिष्ट रसायनांच्या सहाय्याने साठवलेल्या धान्यातील कीटक नष्ट केले जातात. मात्र ही पद्धत योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरणे संयुक्तिक आहे. आणखी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सायलो स्टोरेज यावरती बरीच असा अभ्यास करून जे सर्व फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जे सप्लाय केला जातो त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे सायलोमध्ये कमीत कमी 2 वर्षापर्यंत भात हा व्यवस्थित राहतो असे संशोधन केलेले आहे आणि त्याचे आपल्याला उत्कृष्ट उदाहरण देखील आहे. बरोबर. आजकाल सर्व लोकांचा कल हा हातसडीच्या तांदळाच्या वापराकडे जास्त आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. आजकाल लोकांचा कल हा हातसडीच्या तांदळाच्या वापराकडे वाढत आहे. कारण पॉलिश केलेला तांदूळ हा पूर्ण पांढरा आहे, त्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे अन्न घटक काढून टाकलेले आहेत. हा बदल केवळ ट्रेंड नसून आरोग्याबाबत जे जागरूकता वाढलेली आहे त्याचे एक प्रतिबिंब आहे. पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या हातसडीच्या तांदळात बाहेरील जो राईस ब्रान आहे याचा थर मोठ्या प्रमाणात टिकून राहतो, त्यामुळे त्यात तंतुमय घटक जसे फायबर आणि जीवनसत्व ब हे आणि अधिक खनिजे राहतात. त्यामुळे पचन सुधारते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत होते आणि जीवनशैलीच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तथापि वाढत्या मागणीमुळे काही व्यावहारिक कारणे आहेत, लोक आता कमी प्रक्रिया केलेले लेस प्रोसेस आणि नैसर्गिक अन्नपदार्थ पसंत करतात. बरोबर. हातसडीचा तांदूळ हा चव, सुगंध आणि पौष्टिकतेमुळे वेगळा ठरतो, परंतु त्याचे काही मर्यादा आहेत. कारण आता घरगुती हातसडीचा तांदूळ कोणी करत नाही, पण त्यासाठी देखील हातसडीचा तांदूळ तयार करण्यासाठी यंत्रसामुग्री विकसित केलेली आहे, जेणेकरून आपल्याला हातसडीचा तांदूळ मिळू शकतो. आणि म्हणूनच एकूणच हातसडीच्या तांदळाकडे वाढणारा कल हा आरोग्यदायी, शाश्वत दिशेने जाणारा बदल आहे. मात्र याचा व्यापक प्रसार करण्यासाठी उत्पादन क्षमता, प्रक्रिया सुलभ करणे आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बरोबर. आता हा हातसडीचा तांदूळ बनवण्यासाठी सुद्धा काही यंत्र वापरली जातात का? नक्कीच. यासाठी एक यंत्र विकसित केलेले आहे आणि यामध्ये हातसडीचा तांदूळ तयार करण्याची प्रक्रिया एकदम सुलभ आहे. यामध्ये तांदळाचा बाहेरील जो ब्रानचा थर आहे तो जास्त प्रमाणात ठेवला जातो आणि कच्चे भात आहे त्याच्यामधील
जो हस्क आहे तो हस्क काढून झाल्यानंतर तो ब्रांचची लेअर कमी प्रमाणात ठेवली जाते. यानंतर सोलण्याची प्रक्रिया केल्यानंतर हातसडी किंवा राईस डिहस्कर सारखे उपकरण वापरले जाते. यामध्ये 2 रबर रोलर्स असतात. त्या रबर रोलरच्या सहाय्याने तो भात दाबला जातो आणि त्यातला भुसा बाहेर काढला जातो आणि तांदळाचा आतील भाग अबाधित राहतो. ही प्रक्रिया करताना जो तपकिरी रंगाचा ब्राउन लेअर आहे तो पूर्णपणे काढला जात नाही. जसे आपण घरी उखळीच्या सहाय्याने हातसडीचा तांदूळ तयार करतो तशाच पद्धतीने या मशीनमध्ये देखील हातसडीचा तांदूळ तयार होतो. आणि झाल्यानंतर जो भुसा आहे तो हवेच्या झोताच्या सहाय्याने वेगळा केला जातो. या यंत्राद्वारे भुसा उडून जातो आणि खाली जड तांदूळ राहतो. त्यानंतर मगा उल्लेख केल्याप्रमाणे जे ग्रेडर मशीन्स आहेत त्यामध्ये टाकून तुटलेले दाणे, अख्खे दाणे आणि कणीसारखे दाणे वेगळे केले जातात. बरोबर. काही ठिकाणी या प्रक्रियेत पॉलिशिंग टाळले जाते किंवा कमी प्रमाणात केले जाते, कारण हातसडीच्या तांदळाची खासियत म्हणजे त्यामध्ये जीवनसत्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ टिकवून ठेवले जातात. बरोबर. आणि त्यामुळेच हा हातसडीचा तांदूळ पचायला हलका आणि आरोग्यास अधिक फायदेशीर आहे. खरं आहे. आता भातापासून कोणकोणते प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करून त्याचं मूल्यवर्धन करता येतं आणि आपल्या शेतकरी मित्रांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? बऱ्याच वेळेस फक्त भातापासून तांदूळ तयार करूनच लोक खातात, परंतु जर त्यापासून शेतकऱ्यांना जास्त मूल्य मिळत नाही तर भातापासून विविध प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो. सध्या तांदळापेक्षा प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारामध्ये जास्त मागणी आहे. जसे की राईस फ्लोअर, पोहा, पफ्ड राईस किंवा चुरमुरे किंवा राईस ब्रान ऑइल, तसेच विविध बिस्किटे, नूडल्स किंवा शेवया, इडली डोसा मिश्रण, बेबी फूड्स इत्यादी पदार्थ देखील त्यापासून तयार केले जातात. या प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये भाताचे उपयोग क्षेत्र वाढते आणि ग्राहकांना विविध प्रकारचे पौष्टिक व सोयीस्कररित्या अन्न उपलब्ध होते. तांदळाच्या पिठापासून तयार होणारे पदार्थ हे ग्लुटेन फ्री असल्यामुळे आरोग्यदायी पर्याय म्हणून लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिले तर मूल्यवर्धनामुळे त्यांना कच्च्या मालाच्या विक्रीपेक्षा जास्त दर मिळतो. प्रक्रिया करून विक्री केल्यास मध्यस्थांवर अवलंबित्व कमी होते आणि थेट बाजारपेठेत प्रवेश मिळतो. तसेच ग्रामीण भागात लघु उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती हे करता येते. भात प्रक्रियामुळे उद्योगांमुळे साठवण क्षमता वाढते, नासाडी कमी होते आणि वर्षभर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होते. एकूणच भातावर आधारित मूल्यवर्धन उत्पादने तयार करणे हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते, कारण यामुळे उत्पन्न वाढते, रोजगार निर्मिती आणि बाजारातील स्पर्धात्मक सर्व बाबी सकारात्मक बदल घडून येतात. भातावर आधारित मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास शेतकऱ्यांच्या दृष्टीने नफा तर मिळतोच आणि कच्चा भात विकल्यास त्याला मर्यादित बाजारभाव असतो, परंतु त्याच भातापासून आपण उल्लेख केलेले पदार्थ जर तयार केले तर नक्कीच 50% पर्यंत तरी अधिक मूल्यवाढ मिळू शकते. बरोबर. उदाहरणार्थ 1 क्विंटल भात विकल्यास मिळणारा दर पण त्याचपासून भातापासून पोहे किंवा मुरमुरे तयार करून विक्री केली तर प्रक्रिया खर्च वजा जाऊन देखील त्यांना डबलच त्यापासून नफा मिळू शकतो. म्हणून मूल्यवर्धनामुळे शेतकरी केवळ उत्पादक न राहता उद्योजक बनू शकतो. बरोबर. आणि प्रक्रिया युनिट सुरू केल्यास स्थानिक पातळीवरच विक्री करता येऊ शकते, वाहतूक खर्च कमी होतो आणि मध्यस्थांची गरज कमी होते. म्हणूनच सरकारी अनुदान, लघु उद्योग योजना आणि स्वयंसहायता गट, बचत गट यांच्या मदतीने कमी भांडवलामध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यामध्ये गुंतवणुकीवर परतावा देखील चांगला मिळतो आणि भाताची मूल्यवर्धन केल्यास भाताची किंमत वाढते, बाजारपेठ विस्तारित होते आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच नफा मिळू शकतो. नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि भात प्रक्रिया, स्वच्छता पद्धती आणि साठवणूक तंत्रज्ञान याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. भात प्रक्रिया, स्वच्छता आणि साठवणूक ही डॉक्टर अभिमान सावंत यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.